आपल्याला या सुख आणि दुःखांच्या अनुभवांच्या पेक्षा वेगळी असलेली आणखी एक अवस्था प्राप्त होणार. कुठली ती अवस्था? असं पहा, सुख शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुःख आहे. दुःख शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुख आहे. सुख आणि दुःख या खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते वेगवेगळे नाहीत. ज्याला सुख 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 म्हणून आपण अनुभवायचा प्रयत्न करतो, उपभोगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही स्वतः विचार करून बघा, आठवून पहा, थोडं चिंतन मनन करा. सुख 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 म्हणून उपभोगे पावेतो, आपलं आत्ता पावेतोच प्रत्येक सुख दुःखात रूपांतरित झाल्याचं आपल्या ध्यानात येईल. दुःखातच रूपांतरित होतं प्रत्येक सुख. दुःख लिहून सुखाची अंगी सळीत जगाते माऊलीची ओळी. त्यामुळे आपलं जीवन सुखाचा उत्सव महोत्सव व्हावं असं प्रत्येकाला वाटत असलं जरी तरी पाहता 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 दुःखाचं भयान भेसूर तांडव केव्हा होतं ध्यानात सुद्धा येत नाही. त्याचं कारणच हे की सुख रूपानं शिल्लक राहत नाही, दुःख कधीच आपलं सरत नाही. सुख आणि दुःख सारखेच समकक्षच आपल्या वाट्यास येतात. कोणाच वाटलं की माझा हा गोरा हात मला आवडतो, हाताची एवढी तळव्याची गोरीच बाजू तेवढी वाढावी, काळी बाजू मला तेवढी आवडत नाही, ती काळी बाजू वाढू नये, असं कोणाला वाटलं तर शक्य आहे का? योग्य आहे का? शक्य नाही, योग्य नाही आणि आवश्यकही नाही. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे ध्यानात येईल. आणि त्यानंतरची अवस्था, असं पहा, म्हणताना आपण बोलतो नाण्याला दोन बाजू असतात. खर तर नाण्याला तिसरी देखील बाजू असते. तो छापा आणि काटा सांगणारी कड ही नाण्याची तिसरी बाजू. सुखाचा प्रतियोगी शब्द दुःख आहे, दुःखाचा प्रतियोगी शब्द सुख आहे, विरुद्धार्थी शब्द सुख दुःख. ही अनुभूती आल्याच्या नंतर, हा विचार मनामध्ये निर्माण झाल्याच्या नंतर आणि तदनुरूप या वर्तन घडल्याच्या नंतर ह्याच्या पलीकडे असलेली त्या सुख आणि दुःख नाण्यांना सांगणारी तिसरी बाजू जी कड आहे ती ध्यानात येईल. ती तिसरी बाजू म्हणजे आनंद. सुखाला प्रतियोगी विरुद्धार्थी शब्द म्हणून दुःख, दुःखाला विरुद्धार्थी प्रतियोगी शब्द म्हणून सुख, आनंदाला प्रतियोगी आणि प्रतिस्पर्धी शब्दच नाही. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही, कारण आनंद हा फक्त अनुभव नाही, ती अवस्था आहे, ती अनुभूती आहे. म्हणून जेव्हा केव्हा आपण अशा पद्धतीनं संतांनी सांगितलेल्या वाटेने विचार करू आणि आपलं जीवन व्यतीत करू, त्यावेळेला मग हे जेही काही आहे त्या सुख दुःखांपेक्षा असलेली पुढची जी अवस्था आहे ती आनंदमय अवस्था आपल्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी असलेल्या त्या भगवंताच्या अधिष्ठानातून प्रत्ययाला वर्णेश प्रत्ययाला येईल. श्रीमंत गुरु तुकोबारायांना ही अवस्था कोणतं अधिष्ठान पाहिल्याच्यामुळे प्राप्त झाली? अभंगाच्या पहिल्या कडव्याचं
पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळे यांची भूक नवजे माझे. सुखाची अनुभूती तुकोबाराय म्हणतात मला भगवंताचं श्रीमुख पाहिल्याच्या नंतर प्राप्त झाली. का? कारण भगवंत आहेच तेवढा सुंदर, पाहता क्षणीच त्याचा वेध लागतो इतका भगवंत सुंदर आहे. आणि कुठल्याही सुंदर गोष्टीचा वेध जीवाला लागावा ही अत्यंत सहज स्वाभाविक स्थिती आहे. सौंदर्य आवडतं माणसांना, वावग काहीच नाही, अत्यंत नैसर्गिक आहे. नुकतंच उमललेलं छान टपोर फूल आहे, छान फसरं खेळकर साजरं गोजरं लहान मूल आहे, त्याचं सौंदर्य आवडतं, मोहवतं. एवढंच कशाला, छान सुंदर दिसणारे स्त्री पुरुष जरी पाहिले तरी आपल्याला त्यांचंही सौंदर्य आवडतं. काही वावग नाही, काही अस्वाभाविक नाही, पाप तर नाहीच नाही. सत्यम शिवम सुंदरम अशी जर आपण त्या भगवंताची वैशिष्ट्य विदित करीत असू तर सौंदर्य न आवडणं त्या सौंदर्यापेक्षाही अधिक त्या सौंदर्याच्या निर्मात्याचा अवमान आहे. त्यामुळे स्त्री पुरुषांच्या सुंदर सुंदर देहादिकांचा सुद्धा सौंदर्याचा मोह पडणं यात अनैसर्गिक नाही, अस्वाभाविक नाही, पाप तर नाहीच नाही. मात्र रोहाईज जोडतो त्याला, परंतु जोडतो. तुमच्या भाषेमध्ये एक पूर्व अट त्याची अशी आहे, की हे स्त्री पुरुषांच्या देहादिकांचं बाह्य सौंदर्य आता मला आवडतंय, मोह पाडतंय, चलित उद्दीपित आणि पतित सुद्धा करायला कारण होत आहे हे देहादिकांचं सौंदर्य क्षणभंगुर आहे. नव्हतं आज वाटतंय, भासतंय, उद्या राहणार नाहीये नक्कीच. या देहाची काय भीषण आणि बिभत्स अवस्था होणार आहे 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी सांगितली आहे. आणि आपल्याला दिसते सुद्धा हे भासमान आहे, क्षणिक आहे. 4 दिवस यानं स्नान न करू द्या, इथं स्नान न करू द्या, शरीराची शुद्धी न ठेवू द्या, जवळ घेण्याची सोड, जवळ येण्याची सुद्धा इच्छा होणार नाही. इतकं हे नासक आहे, उचक आहे. आतमध्ये सगळा रक्त मांसाचा मलबा भरलेला आहे. फक्त आवरण सगळ्यांचं वर्ण वेगवेगळं आहे. आतमधला पाणी मसाला सारखंच आहे. रव रव दुर्गंधीर आहे, अमंगळ तिचा बांधला वरी चर्म घातले कर्म कीटकांचा कांदा. अशीच अवस्था आहे की नाही. बाहेरचं फक्त वेष्टन आवरण वेगळं आहे, आतमधला माल मसाला सगळ्यांचा सारखाच आहे. तरी सुद्धा या नासक्या कुचक्या भासमान माईक सौंदर्याचा मला मोह पडतोय. तर अशा हजारो लक्षवधी कोट्यवधी अब्जावधी खर्व होऊन गेलेल्या स्त्री पुरुषांना सौंदर्य देणाऱ्याचा खजिना केवढा अविनाशी, अक्षुण्ण, अनंत, असीम असणार आहे. त्याच्या जर सौंदर्याचा बोध झाला तर मग केवढा आनंद होईल, केवढा त्या आनंदाला काही परिसीमाच राहणार नाही. हा विचार समोरच्याचं सौंदर्य पाहत असताना जर अंतःकरणात आला यावा तरच खरा आपल्याला सौंदर्याचा साक्षात्कार होईल. एरवी दूषित नजरेनं जर आपण पाहत राहिलो, केवळ शारीर धर्मानं पाहत राहिलो, पांच भौतिक जड देहाच्या नजरेतून पाहत राहिलो तर विकारांना जन्म देणारा आकार तेवढा दिसेल. मात्र
अशा भावनेनं सांगितलेल्या ज्या पद्धतीनं जर पाहिलं तर आकारालाही व्यापून उरलेलं त्या भगवंताचं निराकारातलं सौंदर्य आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. नजर तर स्वच्छ असेल तर, नजर साफ असेल तर, आणि मग ते सौंदर्य केवळ त्या देहादिकाच्या मर्यादेपुरता मर्यादित न राहता पाहिल तिथे भगवंताच्याच सौंदर्याचा सगुण साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. एरवी जड दगडाची मूर्ती ती काय, त्यात असून असं कितीच सौंदर्य असेल की सगळ्याच यावत संतांना ज्ञानमार्गांना सुद्धा त्याच्या सौंदर्याचा मोह पडावा. नवे नवे संतांना केवळ ते सौंदर्य दिसलंच असं नाही, आवडलं सुद्धा. आवडे रूप केवळ सगुण उपासक डोळ्या भाबड्या भक्तांनाच भगवंताचं सौंदर्य मोहवतं असं नव्हे. ज्ञान मार्गाचे अध्वर्यू असलेले जगद्गुरु श्रीमंत शंकराचार्य, आद्य शंकराचार्य यांना सुद्धा भगवंताच्या सगुण साकार सौंदर्याचा रूपाचा मोह पडला. म्हणून तर परब्रह्म रूपम भले पांडुरंग त्यांनी पांडुरंगाष्टकम निर्माण केलं. ते उगीच काय, केवळ भगवंताच्याच सगुण सौंदर्याचं वर्णन करणारे नव्हे, वृक्ष, पर्वत, नदी, नाले, ओढे, पृथ्वी, आकाश यांच्याही सौंदर्याचं वर्णन करणारी स्तोत्र आचार्यांनी लिहिली आहे. माऊली प्रत्यक्ष ज्ञानाचे ईश्वर, पण भगवंताच्या सगुण रूपाच्या सौंदर्याचं किती अद्भुत विलक्षण वर्णन ज्ञानेश्वरीत माऊलींनी केलंय. निलोत्पला ते रावीत, आकाशाही रंगू लावीत, तेजाची ओज दावीत, इंद्रन्या मस्तकी मुकुटाते धरिले, मुकुटा मुकुट मस्तक झाले, शृंगारा लेणे लाधले, अंगाचेनी जयात. आपण आपल्या अंगाला सौंदर्य प्राप्त व्हावं म्हणून दागिने परिधान करतो. भगवंताने परिधान केलेल्या दागिन्यांना त्याच्या अंगामुळे सौंदर्य प्राप्त झालं. अशा त्याच्या सगुण सौंदर्याचा मोह संतांना पडला, त्याच्या रूपाचा वेध लागला, त्याच्या सौंदर्याचा साक्षात्कार झाला, त्या सौंदर्याचं सुख त्यांच्या दृष्टीला झालं. केवळ स्वतःला या पांचभौतिक जड देहाला सुख झालं असं तुकोबराय म्हणत नाही. शब्द मोठे विलक्षण आहेत तुकोबरायांचे. मला सुख झालं म्हणतायत का? मला नाही सुख झालं,
माझा जो मूळचा सुख स्वभाव ममई वंश जीव लोकेला, भगवंत जर सुखरूप असेल आणि मी त्याचा अंश असेल तर अंशीचा जो स्वभाव तोच अंशाचाही स्वभाव. अंशी जर सुखरूप आहे, मी त्याचा अंश, मीही सुखरूप आहे. माझ्या मूळच्या सुख स्वभावाला या समोरच्या अधिष्ठानाच्या सुखरूपत्वाची जाणीव झाल्यामुळे हा जाणीवेचा अहंकाराचा भाग असलेल्या जीवाला नाही सुख झालं, सुखाला सुख झालं. पण श्रीमुख सुखावले सुख. माझा मूळचा जो सुख स्वभाव आहे तो सुखावला आणि मग त्याच गुणगान करावं, त्याच नाम संकीर्तन करावं, त्याच नाम जपावं, ही अनिवार्य उर्मी अंतःकरणात दाटून आली. तसं केल्यानंतर काय झालं? अभंगाच्या रस अमृत जयास फिके पुढे. कोणत्या 3 अक्षरांचा रस मला अमृतापेक्षाही प्रिय वाटतो? त्या 3 अक्षरांचा स्पष्ट निर्देश जगद्गुरूंनी केलेला नसला तरी तो वेगळीकीने करण्याची आवश्यकताच नाही, इतकं श्रीमंत तुकोबारायांचं जीवन त्या 3 अक्षरांनी संपूर्णतया व्यापून टाकलेलं होतं. विठ्ठल ही 3 अक्षर काय? विठ्ठल आमचे जीवन, आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीच्या साधन विठ्ठल, ध्यान विसावा विठ्ठल, माय बाप सुद्धा विठ्ठल, भगिनी आणि भ्राता विठ्ठल. झाड नाही होता तुका म्हणे आता नाही 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 दुसरे, याशिवाय तुकोबारायांच्या जीवनात दुसरं काही नाहीच. इतकी ती अक्षर व्यापक आणि सुस्पष्ट आहेत. त्यामुळे त्यांचा वेगळा नामनिर्देश करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. म्हणून जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयाचं फिके पुढे. अमृताचे अनंत अनंत प्रकार भागवतात सांगितले. मुख्य प्रकार 5: स्वादामृत, उन्मादामृत, सुषुप्त्यमृत, तृप्त्यमृत. हे अमृते प्रलोभनार्थे परमामृत 5वे. स्वादामृत दिलं अप्सरांना, उन्मादामृत दिलं दैत्यांना, तृप्त्यमृत दिलं ज्ञानांना आणि सुषुप्त्यमृत दिलं समाधी अवस्थेत राहणाऱ्यांना. मात्र या परत असलेलं भगवंताचं नामचिंतनात्मक अमृत, परमामृत ते दिलं केवळ आणि केवळ वैष्णवांना. नामामृत गोडी वैष्णवांना.
प्राप्त झालं, ज्या परमामृताचा बोध जिव्हेने घेतला. कारण ज्याला आपण अमृत समजतो ते खरं अमृत नाहीच. माऊली तर म्हणतात ते काळपुटाचे सहोदर, मृत्यू गेले पहिले अमर, तरी तिहाचे पुरंदर 14 जाती. ऐसा कवण एक अक्षरात दिसाला सुद्या, वायांची अमृतपणाचा आकाश दयाचाही मिठांश पुरे म्हणून दे. जे विदे नासरे भोगी तयाचे पवाडे पुरे पुढती, महासुखाचे सोय रे भावंडची असलेलं केवळ आणि केवळ भगवंताचं नाम. त्याचा अनुभव जिभेने आल्यानंतर डोळ्यांनी तर त्याच्या सौंदर्याच्या सुखाचा अनुभव आला, जिभेने त्याच्या नामचिंतनाचा, नामस्मरणाचा, नामोच्चारणाचा सुखाचा अमृतापेक्षाही दिव्य असा नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे महाराजांनी अत्यंत चपखल प्रमाण दिलं. फक्त त्या प्रमाणातला पहिल्या कडव्याचा पूर्वार्धच तेवढा आपल्या या निरूपणाशी सुसंगत आहे. मन माझे केशवा काबा नेघे ही श्रीमंत नामदेवरायांनी त्यांच्या साधकावस्थेच्या प्राथमिक अवस्थेवरचा आरोप स्वतःवर करून घेऊन मांडलेली ती खंत आहे. त्यांचं मन नामचिंतन करीत होतच होतं, सगळ्याच संतांचं नामचिंतन करीत होतच होतं. ते अमृताहुनी गोड आहे एवढा फक्त आपल्याशी सुसंगत निरूपणाची भाग आहे. त्या ज्या नामचिंतनाचा, गोडीचा, अमृतापेक्षाही अवीट असलेल्या गोडीचा अनुभव आपल्याला आला, तोच अनुभव इतरांच्याही अनुभवांशी ताडून पाहण्याचा प्रयत्न आपल्याला करावा असं वाटतो. मला जसा अनुभव आला एखाद्या तत्वाचा, गोष्टीचा, माणसाचा, विचाराचा, तसाच अनुभव त्या घटिताचा इतरांची सुद्धा आहे की नाही तो ताडून पाहण्याचा प्रयत्न करून हलवून खुंट करावं बळकट. अशा पद्धतीची प्रेरणा, प्रेरणा प्रत्येक जीवाची असते. मला सुखाचा अनुभव येतोय तसाच इतरांचाही अनुभव आहे का? ते हे गोष्टी रम्य, अमृतधारा धर्म्य, करीती प्रतिती कम्य, आई कोणी जे. ऐकल्याशिवाय अनुभवाला पुष्टी मिळणार कशी? ती पुष्टी मिळण्यासाठी आपल्याला ज्याच्या नामचिंतनाच्या, नामचिंतनातून, नामस्मरणातून, नामोच्चारणातून सुखाचा अनुभव आला, तसाच सुखाचा अनुभव इतरांचाही आहे का ते ऐकायला हवं. मात्र ते ऐकण्यासाठी आणि तसा अनुभव येण्यासाठी काही एक पूर्व अट आहे, ती म्हणजे श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, मग गेले भेदाभेद निवारणी. ऐकून तो अनुभव दृढ होईल मान्य आहे, त्यासाठी श्रवणाची वाट शुद्ध चोखाळायला हवी. श्रवणी ध्यानी अंतराय लय विक्षेप कशाय का रसास्वादू ही होय, हे अपाय चुकवावे. अशा पद्धतीचे अपाय चुकवून जे श्रवण घडतं, मग श्रवणासवे सुमना समाधी जोडे. स्वगतो भेदात पत्र पुष्पाला दिवी वृक्षांतरात सगळ्यात ये विचार यात शिला सहाव करे. असा का उच्चार साखरामध्ये पंचदशीमध्ये येत असलेला भाग आहे तो असू दे. तो भेदाभेद जाऊन सर्वत्र अद्वयाचा अनुभव येण्याकरता
श्रवण शुद्ध व्हायला हवं. त्यासाठी केवळ आणि केवळ भगवंताचाच गुणानुवाद संतांच्याच मुखातून ऐकायला हवा. डोळ्यांनी त्याचंच रूप पाहायचं, जिव्हेने त्याचंच नाम उच्चारण करायचं, कानांनी त्याचंच नाम संकीर्तन श्रवण करायचं, सर्वेंद्रियांनी केवळ त्याच्याच आणि त्याच्याच भक्तीचं आलंबन ठेवायचं. असं करत राहिल्यामुळे मनामध्ये केवळ आणि केवळ त्याच्याच सर्वस्वाचा अनुभव आतमध्ये जात राहील. शेवटी मन 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 म्हणजे काय? सगळ्या बाकीच्या उर्वरित देहेंद्रियांनी घेत असलेला अनुभव ज्या ठिकाणी एकत्र होतो, ही सेविले विषय जाती एकेची ठाया. माऊली म्हणतात सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांनी आपण घेत असलेला अनुभव शेवटी ज्या एका ठिकाणी घनीभूत केंद्रीभूत होतो ती अवस्था म्हणजे मन. तर ज्या मनाचं स्वरूप आत्ता पावे तो अत्यंत मलिन होतं का? तर आपण सर्वेंद्रियांनी केवळ आणि केवळ विषयांचाच अनुभव घेत होतो. त्याच इंद्रियांच्या द्वारा जर आपण सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांनी केवळ आणि केवळ भगवंताचा अनुभव घेत राहिलो, डोळ्यांनी त्याचं रूप पाहत राहिलो, वाचेनं त्याचंच नाम उच्चारत राहिलो, कानांनी त्याचंच श्रवण करत राहिलो, पायांनी त्याची वाट चालत राहिलो, हाताने टाळी वाजत राहिलो, देहानी सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांनी त्याच जर आनंदन ठेवलं, तर जे मन आता पावतो विषय सुखाने गदमदून गेलं होतं, विटाळलं होतं, मलिन झालं होतं, ते मन स्फटिकासारखं शुद्ध निर्मळ चोखाल्यासारखं अत्यंत स्वच्छ होणार. महामळे मन होते जे गाधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, यथाग्निना हेम बलहाती पाकं पुनसोम भजतोच रूपम आत्माच कर्मानुशयं विधूयः मद्भक्ती योगेन भजत्यतो मां देवी. अविद्या काम कर्मी मलिन त्याचे चित्त शुद्धी लागी जाण, माझी भक्तीच कर्म प्रमाण मड क्षालन जीवांचे फल. सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांनी भक्ती करावी असा आदेश इंद्रियांना देणारे इतरही अनेक अभंग गाथेतही आहेत आणि इतरही संतांच्या सगळ्या साहित्यात आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाव विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे मना, तिथे धाव घेईल आहे विठोबाच्या पायी. सर्वेंद्रियांनी भक्ती केली पाहिजे. का? आपण सर्वेंद्रियांनी पाप करतो म्हणून. म्हणजेच काय? जर आपण कुठल्याच इंद्रियांनी पाप केले नाही तर कदाचित आपल्याला भक्ती करण्याची अनिवार्यता राहणार नाही. कृतज्ञतापूर्वक अंतःकरणाने आपण भक्ती करू तो भाग वेगळा, पाप क्षालनार्थ भक्ती करण्याची अनिवार्यता राहणार नाही. जवळपास 1 तास झाला. एवढं व्याख्यान चाललंय, कुठला दृष्टांत नाही, कुठला विनोद नाही, कुठलं काय नाही, तरी सुद्धा तुम्ही एवढं अवधानपूर्वक ऐकता आहात. खरोखर तुम्हाला धन्यवाद आहे. कारण आजकाल कीर्तनामध्ये विनोद नाही, दृष्टांत नाही, काही आणखी हसी मजाक नाही म्हटल्यानंतर लोकांना ते बरं वाटत, कीर्तन असल्यासारखंच वाटत नाही. म्हणून दृष्टांत म्हणून नव्हे, घडलेला सत्य प्रसंग म्हणून सांगतो आणि विषयाला अनुकूल अनुरूप आहे म्हणून अधिक सांगतो. विषय आपला असा चालला होता की आपण सर्वेंद्रियांनी भक्ती करायला हवी, डोळ्यांनी त्याचं रूप पाहायला हवं, कानांनी त्याचा गुणानुवाद ऐकायला हवा, जिव्हेने त्याचाच नामोच्चार करायला हवा, पायांनी त्याच्याच मार्गावर चालायला हवं. सगळं जे काही आहे ते आत बाहेर आगवे, जयांची वाचे माझे आलाप दृष्टी भोगी माझेची रूप, जयांचा मनसंकल्प माझा जीव आहे, ते आत बाहेर आगवे मीची करी. का? तर आपण पुन्हा एकदा सांगतो, सर्वेंद्रियांनी पाप करतो म्हणून सर्वेंद्रियांनी भक्ती करणं आवश्यक आहे. ती इंद्रिय
स्वच्छ व्हावीत म्हणून, स्फटिकासारखी निर्मळ व्हावीत म्हणून. म्हणजेच काय, जर आपण कुठल्याच इंद्रियांनी पाप नाही केलं तर त्या इंद्रियांच्या शुद्धीकरता म्हणून, मनाच्या शुद्धीकरता म्हणून भक्ती नव्हे, कृतज्ञतापूर्वक होईल तो भाग वेगळा. प्रसंग असा घडला, लांब आमच्या तिकडची वऱ्हाडातली घडलेली गोष्ट आहे. खूप मोठा जमीनदार, गावचा परिसराचा पाटील, खानदानी वारकरी, प्रचंड मोठी शेती, घरात सावकारी, जमीन जुमला, 4 मुलं, 4 सुना, याची स्वतःची मालकीण, घरधनीण जिवंत, नातू, नात, भला मोठा प्रचंड असा पसारा, शेती, वाडी, दुकान, व्यापार, राजकारण, सगळं 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 घरात ओसंडून वाहत असताना एक मात्र गालबोट किंवा तीट लावल्यासारखं त्या सुखाला होतं. जी 4थ्या क्रमांकाची सुनबाई होती, 4थ्या मुलाची पत्नी, तिला काही अपत्य नव्हतं. लग्न होऊन बराच काळ लोटला. बाकी सगळ्यांना 2-2, 4-4 जे काही त्याच्या ह्याच्याप्रमाणे असतील प्रारब्धवशात ती अपत्य होती. त्या 4थ्या क्रमांकाच्या सुनबाईंना मात्र काही मुलबाळ होईना. म्हातारा कट्टर वारकरी, पिढीजात खानदानी वारकरी, जेवढं वय तेवढ्या वाऱ्या असलेल्या वारकरी, किंबहुना त्यापेक्षा एक वारी अधिक असलेला वारकरी असतात काही भाग्यवंत असे सुद्धा. त्याची वारी चालूच होती. 64, 65, 66 वय त्या म्हाताऱ्याचं झालेलं. मुलं आपापल्या उद्योग व्यवसायात, कोणी राजकारण सांभाळतोय, कोणी शाळा महाविद्यालय सांभाळतो आहे, कोणी शेतीवाडी पाहतोय, कोणी बाकीच्या संस्था पदसंस्था वगैरे पाहतोय. सगळा असा व्यापक सगळा पसारा. आणि काही व्रतवैकल्य करून म्हणा, काही औषधोपचारांनी म्हणा आणि कशाने म्हणा, या 4थ्या क्रमांकाच्या सुनबाईला दिवस राहिले. म्हाताऱ्याची अखंड वारी चालूच आहे. जातोय येतोय, वारी चालू आहे. घराण्याची परंपरा, खानदानी वारकरी. सुनबाईला दिवस राहिले, 9 महिने पूर्ण झाले. यथाकाल ती त्या वाड्यात प्रसूत झाली. त्यावेळेला तिचा नवरा म्हणजे या म्हाताऱ्याचा 4थ्या क्रमांकाचा मुलगा तालुक्याच्या गावाला त्याच्या मोटारसायकलीनं गेलेला. इकडं हे बाळ जन्माला आलं आणि तिकडं अपघातात त्याचे वडील खलास झाले. आता त्यावेळेला काही भ्रमणध्वनी संच वगैरे नव्हते किंवा वेगवेगळी कुठली उपयोजनं नव्हती की तत्क्षणिक कुठलासा असा निरोप येईल वगैरे. काही काळानं ज्या वेळेला त्या खेडेगावात तो निरोप गेला त्यावेळेला आणि त्या घरातल्या वाड्यातल्या माणसांची अवस्था अत्यंत भीषण झाली. एका डोळ्यात आसू, दुसऱ्या डोळ्यात हसू, अशा पद्धतीचं अनेक सायासांनी त्या 4थ्या क्रमांकाच्या सुनबाईला बाळ झालं. बरं, इकडे गंमत अशी झाली, ते बाळंतिणीच्या म्हणून जी वेगळी खोली असायची पूर्वी वाड्यामध्ये, आणि त्या सुईनी काही एक अशा जुन्या जाणत्या अनुभवी वृद्ध म्हाताऱ्या बायका आणि त्या माऊलीचं बाळंतपण करायच्या. ते बाळंतपण करीत असताना समईचा प्रकाश त्या ठिकाणी, फार फार तर दिवा, दिवली, चिमणी, कंदील आणि काय वेगळं काही फारसा प्रकाश सुद्धा त्या ठिकाणी ठेवायचा नाही. ते बाळ मातीच्या उदरातनं बाहेर काढलं, त्याला नाव माकू घातलं, धुतलं, पुसलं. आश्चर्य म्हणजे ज्या वेळेला ते माऊलीच्या उदरातून बाल बाहेर आलं त्यावेळेला ते रडलं नाही. त्याच्या मुखातून काही उद्गारही बाहेर पडला नाही, काही हुंका सुद्धा बाहेर पडला नाही. त्यामुळे त्या बाकीच्या बाळंतपण करणाऱ्या माऊल्यांना थोडी शंका आली, हे मेलेलं तर नाही निघालं. त्यांनी त्याला साफसूफ केला, धुतला, पुसला वगैरे, स्वच्छ केलं. ते हालचाल करीत होतं म्हणजे जिवंत आहे. रडलं नाही कसं? नसेल रडलं. आणखी एका म्हातारीनं कंदिलाचा तो असा कळीचा तो भाग फिरवला, प्रकाश मोठा केला, पाहिलं तर त्या मुलाला डोळेच नव्हते, डोळ्यांच्या जागी नुसत्या खाचा, पूर्ण असं कातडं चिकटलेलं आणि डोळ्यांचा भागच नाही. याच्या मुखातून काहीतरी आवाज यावा, हुंदका फुटावा, रडावं तर आपल्याला हसू येईल. पण त्या बाळाला उलट केलं, त्याच्या पाठीवर धक्के मारले, ठेवलं खाली. मग एक माऊली हुशार होती, तिनं उदबत्ती आणली, अगरबत्ती, तिचा चटका त्याच्या टाचेला दिला.
त्यानं कळवळून पाय मागं घेतला. म्हणजे संवेदना आहेत, वेदना आहेत, अस्तित्व आहे, जीवत्वाची खूण आहे, जिवंतपणाचं लक्षण आहे. मग रडत नाही कसं? मग लक्षात आलं त्याचा पूर्ण घसाच पूर्ण मानेला चिपकलेला आहे, स्वरयंत्रच नाही, केवळ अन्न नलिका जाईल, श्वास नलिका जाईल एवढाच त्याचा गळा आहे, बाकी नाही. ह्याला ऐकू तरी येतं का अशी शंका. आता मन चिंतित वैरी न चिंती, एका म्हातारीनं आणि मोठा असा था घेऊन त्याच्यावर लाटणं काहीतरी आपटून मोठा आवाज केला, बाळ दचकलं नाही, दचकलं नाही. कोणी टाळी वाजवली, कोणी मोठा आणखी आवाज केला, कोणी भोंगा वाजवला, दचकलंच नाही. म्हणजे याला ऐकायला सुद्धा येत नाही हे सिद्ध झालं. बघा ना, दृष्टी नाहीच कारण डोळेच नाहीत, आवाज नाही, स्वरयंत्र चिपकलेलं, गळाच नाही, ऐकायला येत नाही. इकडं त्याचे वडील अपघातात ठार झाले. घरातल्या बायका, इतर बायका म्हणायला लागल्या, पुरुषांच्याही कदाचित मनामध्ये विचार आला, काय या बाळाचा जन्माला मुंगळ झाला, जन्माला येता क्षणी येणारचा एक जो घराचा आधारस्तंभ होता भाऊ तो खाऊन टाकला. असं खरं तर काही नसतं, जो तो आपल्या प्रारंभाने कर्माने येतो, जातो, राहतो, तो त्याचा भाग आहे. त्या बालकाला दोष देण्यात काहीच मतलब नाही. पण ती जुन्या काळची धारणा, तसं वाटलं खरं झालं. बालक जिवंत होता, पण अशा अवस्थेत होता 2, 4, 5, 6 महिन्यांचा झाला न झाला त्याच्या अंगावरून वारं गेलं, म्हणजे अर्धांगवायू झाला. मराठीतनं सांगायचं तर पॅरालिसिस तो झाला. आणि ते बाल पूर्णतः गलित गात्र झालं ते बालक. आता सांगा, निव्वळ हाडा मांसांचा गोळा तेवढा तो, आणि ही अशी संपूर्ण पार्श्वभूमी. काय त्या बालकाबद्दल त्या बाकीच्या सगळ्यांच्या धारणा घरातल्यांच्या असतील अत्यंत नकारात्मक. हळूहळू हळूहळू वाड्याच्या मुख्य प्रांगणातून त्यांची रवानगी मागच्या खोलीत, तिथून आणखी मागच्या खोलीत, तिथून आणखी परसदारात. मग ढोरकोठा आमच्याकडे त्याला म्हणतात, की जो असा तट्ट्याचा, बारदानाचा किंवा असं गवत कुपाचा वगैरे केलेला आणि रट्टे वगैरे असे लावलेले त्या ठिकाणी, मोडकी पाज वगैरे देऊन त्या खाटेवर त्या माई लेकरांची सोय करण्यात आली. राहा म्हणजे तुम्ही इथं, काय असेल तर तुमचं तुम्ही. त्या आईनं तशा अवस्थेत त्या बालकाचं संगोपन करायला सुरुवात केली. जिवंत होता ना, जिवंत होता, वाढत होता, दिसा मासांनी वाढत होता, त्या खाटेवरच, त्या बाजेवरच, काहीही न करता, न हालचाल करता, न चालता, काहीच नाही. सगळंच्या सगळं त्याची आई त्याचे सगळं हे करत होती. त्या म्हाताऱ्याच्या वाऱ्या चालूच होत्या, त्याच्या पत्नीच्याही वाऱ्या चालू होत्या. 1, 2, 4, 5, 8, 10 नव्हे, 20, 22 वर्ष असे गेले. या बालकाच्या जन्माच्या वेळेला 65-66 वर्षांचा असलेला हा जमीनदार 85-87 वर्षांचा झाला. तरी ही वारी चालूच, वारी चालूच. एका वारीच्या वेळेला चंद्रभागेत स्नान केलं, नगर प्रदक्षिणा केली, कीर्तन प्रवचन ऐकले, दर्शन वारीला लागला. पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून रावळात जात असताना अंतःकरणात काहीतरी एक इच्छा त्याच्या अंकुरित झाली. पांडुरंगालाही बरं वाटलं. न कळता तुम्हा कळ येते अंतर्गत. आता हा काहीतरी मागणार आणि आपल्या शिरावर असलेल्या ह्याच्या सेवेचं ऋण थोडं बहुत तरी का होईना कमी होणार असं पांडुरंगाला वाटलं. पण म्हातारा खानदानी वारकरी होता, सांगितलं, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काही मागण्यासाठी म्हणून वारीच नाही, अरे काही मागण्यासाठी वारी नाहीच. अत्यंत निरपेक्ष, शुद्ध, सात्विक, कृतज्ञतापूर्वक अंतःकरणाने केली जाते ती वारी. म्हातारा गेला, पण अंतःकरणात काही मागण्याची इच्छा अंकुरित झाली होतीच. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात जी शंकेची पाल सुटते, कदाचित ती आपल्या 4थ्या क्रमांकाच्या मुलाच्या नातवाच्या सापेक्षानं काही तो मागेल नाही. म्हाताऱ्याला जाणवलं की आता आपल्याच्यानं पुढची वारी होणार नाही. त्यानं पांडुरंगाच्या पायांवर मस्त ठेवलं आणि म्हणाला, भगवंता, पुढची वारी माझ्यानं होणार नाही हे मला जाणवलंय.
एक इच्छा आहे, आजपर्यंत निष्ठेनं वारी केली, जेवढं वय तेवढ्या वाऱ्या, वयापेक्षा एक वारी अधिक अशा वाऱ्या केल्या, कधीच काहीच मागितलंच नाही, ना मी ना माझ्या बाप जाद्यांनी कधीच काही नाही मागितलं. आता एक मागणं मागतोय, द्यायलाच पाहिजेस. हुकूमत आहे, ताकद आहे भक्ताची भगवंतावर. म्हणाला, मी डोळे मिटण्यापूर्वी, मरण्यापूर्वी तुझ्या शुद्ध नैसर्गिक आहे तशा स्वयंभ स्वरूपाचं दर्शन मला व्हावं एवढीच इच्छा आहे, यापर्यंत मला काही नको. पायावर डोकं ठेवलं, तडक माघारी फिरला, गावात आला म्हातारा आपल्या घर धनिणीला घेऊन, मालकिणीला घेऊन. मावंद घातलं, पारणं फेडलं, बाकीचे वारकरी ब्राह्मण वगैरे जेवू घातले गावातले. आणि एका भल्या सकाळी पहाटे पहाटे उठला. उठल्यानंतर खंबीर होता, कणखर होता. 85-87 वय जरी असलं तरी रग जिवंत होती, धग शाबूत होती. मोठमोठ्यानं आवाज देऊन स्वतःच्या धर्मपत्नीला बोलावलं. पहाटे 4-4:15 वाजता ब्रह्ममुहूर्तावर बाकीच्या 3 मुलांना उठवलं, सुनांना बोलावलं, बाकीच्या नोकर चाकर गड्यांना हाकारलं. पाणी ठेवा म्हणजे, स्नान घालायचंय, स्नान करायचंय. मोठ्या मोठ्या अशा डेगेत, तांब्याची पूर्वी पाणी तापवण्याची डेग ती, त्याच्यात पाणी तापवायला घातलं. रेशमी वस्त्र आणा, सुगंधी द्रव्य आणा, उटणं आणा, दप्तर आणा, फुलं आणा, पूजेचं ताम्हण तयार करा. लोकांना कळे ना, घराच्या लोकांना की काय चाललंय काय. ठीक आहे म्हटलं, आता हे सांगतायत बाबा तर ऐकायला पाहिजेच, घराचा मालक आहे. केलं सगळं त्यांच्या सांगण्याप्रमाणे. आता म्हणजे लांब ढोरकोठ्यात गायवाड्यामध्ये जी तुम्ही आपली 4थ्या क्रमांकाची सून आणि ते बाळ टाकून दिलंय की नाही 20-22 वर्षांपूर्वी, आता ते 20-22 वर्षांचं झालंय. त्याचं हगणं मुतणं काय जे असेल ते सगळं त्या माऊलीनं त्या ठिकाणी केलंय. तुम्ही त्यांना शिळा भाकर तुकडा सुद्धा कधी प्रेमानं व्यवस्थित दिला नाही वेळेच्या वेळी. त्या लेकराला त्या बाजेसकट पोचलून इकडे घेऊन या म्हणले. त्या वाड्याला भला मोठा चौक आणि त्यात असा ज्याला आकाशाकडे खुला असलेला तो असा मोठा चौक, भोवतीनं सगळ्या खोल्या, 2 मजली 3 मजली वाडा, तो चौसोपी चिरेबंद वाडा. त्या चौकात त्या म्हाताऱ्यांना गड्यांमार्फत त्या आपल्या नातवाला आणवलं. त्याला ऊन गरम पाण्याला छान धावून घातलं, अभ्यंग स्नान त्याचं घातलं. त्याचं अंग रेशमी वस्त्रांनी पुसून काढलं, त्याच्या अंगावर रेशमी कद चढवला, सोवळ चढवलं. त्याच्या भाल प्रदेशावर कुंकुम तिलक रेखला. हे सगळं काय चाललंय तर बाकीच्या लोकांना कळेना, पण करतायत, करू द्या. आता अडवण्याची तर आपली ताकद नाही, हिंमत नाही. हा सगळा सोहळा त्या बालकाची आई, या म्हाताऱ्याच्या 4थ्या क्रमांकाची सून लांब माझघराच्या दारात उंबरठ्यावर पाय ठेवून तोंडात पत्राचा बोळा कोंबून हमसून रडून पाहत होती. एवढ्या धड प्रेमाचे 2 गोड शब्द कधी कोणी त्या माई लेकरांशी बोललं नाही. तिच्या लेकराचा हा एवढा सोहळा चालल्यानंतर त्या माऊलीला भरून आलं. काय चाललंय, चालू दे. सगळे सोपस्कार झाल्यानंतर त्या म्हाताऱ्यानं आपल्या पत्नीला सांगितलं, पूजेचं तांबूळ आणि निरांजन पेटव. त्यानं त्या बालकाला, स्वतःच्या नातवाला ओवाळलं. मग निरांजन बाजूला काढून ठेवून आणि त्या चांदीच्या फुलपात्रातनं त्या बालकाच्या पायांवर पाणी घातलं. ते पाणी खाली स्वतः हातावर झेललं आणि तो आता ते घेणार म्हणतात त्या मोठ्या पोरानं. तो सुद्धा आता 65 वर्षांचा झाला होता, याचा मोठा मुलगा म्हाताऱ्याचा. त्यानं हात बाबा काय चालवला हा वेळाचार तुम्ही, आता पावे तसं तुमचं सगळं आम्ही सहन केलं, चालू ते जे चाललंय ते. ह्या लेकराचं पायांचं तीर्थ तुम्ही घेता आहात. अरे जन्माला येता क्षणी ह्याने याचा बाप खाऊन टाकला, आमचा भाऊ आम्ही गमावला, घराचा आधारच तुम्ही गमावला. याला दिसत नाही धड, याला ऐकायला येत नाही, याला बोलायला येत नाही, याचं शरीर संपूर्ण त्या लोळपांगळ. हा कधीच कुठल्याच उपयोगालाच आला नाही. काहीच याचा केवळ जिवंत हाडा मांसांचा गोळा तेवढा फक्त हा. आणि ह्याच्या पायांचं तीर्थ तुम्ही घेताय. म्हाताऱ्यानं पोराचा हात असा घेतला, त्याला थांब ढकलून दिला आपल्या मोठ्या पोराला. पुन्हा एक बार पाणी घातलं, पुन्हा एकदा आचमन घेतलं, पुन्हा एकदा तीर्थ आणि आपल्या नातवांच्या चरणाचं घेतलं. गदगद 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 सदगद झाला म्हातारा. आणि मग त्या सगळ्यांना उद्देशून बोलायला लागला की या वारीच्या वेळेला
भगवंताला मी एकच मागणं मागितलं, पांडुरंगा माय बापा, ही माझी शेवटची वारी माझ्या ध्यानात आलं, या पुढची वारी माझ्याच्यानं होणार नाही हे ध्यानात आलं. मी मरण्यापूर्वी, डोळे कायमचे मिटण्यापूर्वी तुझ्या शुद्ध सगुण स्वरूपाचं, निर्मळ स्वरूपाचं, स्वयं स्वरूपाचं दर्शन, त्याचा सगुण साक्षात्कार मला व्हावा ही इच्छा मी प्रकट केली. आणि आज पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर मला साक्षात्कार झाला पांडुरंगाचा. अरे वेड्या, ज्या माझ्या अत्यंत स्वयंभूत निरपेक्ष स्वच्छ शुद्ध स्फटिकासारख्या निर्मळ अशा स्वरूपाच्या दर्शनाची, सगुण साक्षात्काराची इच्छा तू व्यक्त केलीस, ते तसं माझं स्वरूप तुझ्याच घरात आहे. माझ्या घरात? होय होय, तुझ्या घरात. कुठे? लांब तिकडे ढोर कोठ्यात, त्या तुटल्या मोडक्या बाजेवर ते माझंच स्वरूप आहे. मग म्हाताऱ्याचे डोळे खाडकन उघडले, झोपेतले नव्हे, झोपेतनं तर उघडले, आणखी विचारांचे सुद्धा उघडले. त्यानं बोलायला सुरुवात केली. पहा, शास्त्र असं सांगतं, जन्माला आल्याच्या पासून पहिल्या 14 वर्षांत आपण सगळ्याच्या सगळ्या देहेंद्रियांच्या द्वारे इतकी पाप करून ठेवतो पहिल्या 14 वर्षांत, की ती भोगण्यासाठी म्हणून पुढची आपल्याला 1000 जन्म घ्यायला. एक जन्म कोटी फेरा त्याची संगती अशी लागते, अशी त्याची लागते. एक योनी कोटी फेरा. जन्माला आल्यापासून या बालकाने कोणतंच पापाचरण केलं नाही, दुराचरण केलं नाही, अनाचरण केलं नाही. याने दृष्टीने कुठलंच पाप केलं नाही. करेल कसा? याला दिसतच नाही, डोळ्यांच्या खाचा आहेत पूर्ण. यानं कानांनी कोणाची निंदा ऐकली नाही. ऐकेल कसा? याला ऐकायलाच येत नाही. यानं वाचन कोणाला शिवाय दिला नाही, कोणाची निंदा नालस्ती केली नाही, वाचन कुठलं पाप केलं नाही. करेल कसा? याला बोलताच येत नाही, याला स्वरयंत्रच नाही. यानं शरीरानं कुठलं पाप केलं नाही. करेल कसा? संपूर्ण शरीर लुळं पांगळ गलित वायूने त्रस्त झालेलं. म्हणजे जसा भगवंताच्या घरून आला तसाच्या तसा 22 वर्ष राहणं केवढा अद्भुत चमत्कार आहे. आज 20-22 वर्षांची मुलं मुली काय नाही करत बघा. मुंबई आहे, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, सभोवताली तुम्ही पाहता आहात काय काय नाही करत या वयातली मुलं. ह्याच्याकडून काहीच न घडता आहे तसा आला तसा 22 वर्ष राहिला. यापेक्षा भगवंताचं निखळ साक्षात्कारी सगुण सौंदर्याचं आणि मूर्तिमंत चारित्र्याचं स्वच्छ निर्मळ स्फटिकासारखं स्वयंभ स्वरूप वेगळं काय असू शकतं? असं जर असेल तर दुर्दैवी आहोत तुम्ही आणि आपण. आपल्याला दिसतं म्हणून आपण काहीही पाहतो. दुर्दैवी आहोत तुम्ही आणि आपण. आपल्याला ऐकू येतं म्हणून आपण काहीही ऐकावं. दुर्दैवी आहोत तुम्ही आणि आपण. आपल्याला बोलता येतं म्हणून आपल्या तोंडातून शिव्यांचा सगळा अग्निहोत्राचा असा प्रहरनिश प्रवाह आहे. दुर्दैवी आहोत तुम्ही आणि आपण. भगवंतानं आपल्याला एवढं घट्ट बलिष्ठ असं सुंदर शरीर दिलं, त्याचा विनियोग आपण कुठल्या कामासाठी कारणांसाठी करतो आपलं आपण पाहावं. मात्र या सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांनी पापाचरण केल्यामुळे सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांनी आपल्याला भक्ती करायला लागते. सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांनी आपण पापाचरण नाही केलं तर त्यांच्या शुद्धीकरता म्हणून भक्ती करण्याची अनिवार्यता जरी नसली तरी सुद्धा कृतज्ञतापूर्वक अंतःकरणानं आपण भक्ती करू शकतो. आणि तशी जर आपण भक्ती केली तर तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडल्याशिवाय राहणार नाही.
अभंगाचा धावता भावार्थ मर्यादित वेळ सांगण्याचा प्रयत्न केला. उरलेल्या 2-3-4 मिनिटांच्या आत अभंगाचा काही गुढार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. तो असा की सर्वेंद्रियांनी भक्ती करावी असा आदेश, असा संकेत, असा अध्यात्मतेने उपदेश या अभंगात आहे. प्रकट उपदेश अन्य इतरही अभंगांत भरपूर आहे. इंद्रिय हीच साधनं आपल्याकडे असल्यामुळे अतिंद्रिय परिभोग इंद्रियांकरवी एवढा अधिकार आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला इंद्रियांच्या द्वाराच भक्ती करणं आवश्यक आहे. खरं मान्य आहे, पण इंद्रियांच्या द्वारा भक्ती करीत असताना एक खबरदारी घेणं आवश्यक आहे. या अभंगात मोजक्या 3-4 इंद्रियांचा उल्लेख असला तरी संपूर्ण लक्षणेनं आपण घ्यायला हरकत नाही सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांचा उल्लेख असल्याचा. या देहेंद्रियांच्या द्वारे, कर्मेंद्रियांच्या द्वारे, ज्ञानेंद्रियांच्या द्वारे भक्ती करीत असताना घ्यावयाची खबरदारी ती ही की आपण इंद्रियांनी भक्ती करीत असताना इंद्रियांच्या अधीन होऊन नव्हे, इंद्रियांच्या अतीत जाऊन भक्ती करायला हवी. इंद्रियांच्या अतीत जाऊन म्हणजे कशी? सोपं साधं उदाहरण देतो. आपण सगळेजण नित्यनेम करणारे आहोत, पूजा अर्चा करणारे आहोत, देवाभोवती, तस्विरींभोवती, प्रतिमांभोवती उत्पत्ती अगरबत्ती ओवाळणारी लोक आहोत. घरातली उत्पत्ती संपल्यानंतर दुकानात आपण जातो. खिशाला परवडेल आणि मागच्या वेळेला जो सुगंध आपण घेतला नाही त्यापेक्षा वेगळे आपण त्या दुकानदाराला सांगतो जरा वेगवेगळे प्रकार दाखव. तो दुकानदार दाखवतो. 4-5-6 उत्पत्तीच्या पुड्यांपैकी आपण एखादा उचलतो, नाकाला लावतो, बाजूला ठेवतो, दुसरा उचलतो, तिसरा उचलतो आणि मग जो आवडतो तो आपण घेतो. कुणाला आवडतो तो? आपल्याला आवडतो तो. उत्पत्ती कुणासाठी? आवड कुणाची मधल्यामध्ये? काय कारण? भक्ती आहे. भक्तीच्या नावाखाली इंद्रियांच्या अधीन राहून केलेली भक्ती आहे. इंद्रियांच्या अधीन राहून भक्ती जरी केली तरी तो भक्तीच्या नावाखाली भोग होतो. इंद्रियांच्या अतीत जाऊन भोग जरी घेतला तरी तो भोग सुद्धा भक्ती होते. गोपिकांचा भोग सुद्धा भक्ती झाल्याचं उदाहरण आहे. ज्ञानेश्वर Thank you.
नावामध्ये सुख, डोळी यांची भूक, नवते माझ्या जिभे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत गयास फिके पुढे. श्रवणाची वाट चोखाळले शुद्ध गेले भेदा, भेद निवारुनी महामुळे मन होते जे गाजले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे जिभे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले, जिभे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. आजच्या हरिदिनी निमित्त, एकादशी निमित्त आणि परमपूज्य वैकुंठवासी सद्गुरू श्रीमंत मोरे माऊलींच्या या 53व्या पुण्यतिथीच्या सप्ताहाच्या निमित्तानं हे वाक्पुष्प पंढरीश परमात्मा श्रीमंत विठ्ठल, रुक्मिणी आणि रुक्मिणी माता, सकल वारकरी सांप्रदायिक संत मांदियाळी, गुरुजन, माता पितर आणि तुम्ही सगळे माता पितर सदृश श्रोते यांच्या चरणांशी, गुरुवार यांच्या चरणांशी सादर समर्पित सेवेला पूर्ण करा. जय भगवान श्री विठ्ठलाच्या कृपेने, परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनाने वैकुंठवासी श्री संत मोरी माऊली यांचा 53वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होत असून या महोत्सवातील आजच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूप सेवा आदरणीय पूजनीय वंदनीय हरिभक्तीपरायण चकोर महाराज बाविस्कर, मुख्य न्यायाधीश महाराजांनी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन महाराज उपस्थित राहिले. फार मोठं व्यक्तिमत्व आहे. पंढरपूरमध्ये आपल्या या कार्यक्रमाच्या समयी आदरणीय अमृत महाराज जोशी यांच्या कीर्तनामध्ये महाराज आले होते. आपले कीर्तनकार सुनील महाराज शिंदे यांच्या परिचयातून, आणि तिथे जोशी महाराज आणि महाराजांचा परिचय पहिला जवळीक असल्यामुळं स्टेजवरती बसले होते आणि महाराज तिथे कीर्तनाच्या वेळेला तिथे जोशी महाराज बोलून गेले, परिचय करून दिला आणि म्हणले त्यांचं कीर्तन ठेवा तिकडे. आणि त्यांच्या त्या सांगण्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी महाराजांच्या आदेशाने महाराजांची सेवा या ठिकाणी आयोजित केली. प्रथमच कीर्तन ऐकण्याचा योग आला. धन्यवाद देतो महाराजांना. साहेब मोठी व्यक्तिमत्व आहेत ते, पण मोठे माणसं असून सुद्धा एवढ्या 2 तासाच्या व्याख्यानामध्ये मी 3 राज्याचा मुख्य न्यायाधीश आहे सॉरी असं मात्र उल्लेख केला नाही. हे मोठेपणाची लक्षण आहेत. असं महाराजांचे आभार व्यक्त करतो. आजची जी जागर सेवा आहे, गाव पळचे, खडकवणे, कातळी, भोगाव, खुर्द आणि बुद्रुक, धामणदेवी, गोलदरे, सडवली, देवपूर, गांधवणे, कळबणी, वाडी, वेल्हार, कोसमवाडी
अधिक गावांची आहे त्यांनी त्याची नोंद घ्यावी. उद्याची